धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध। दिल्ली पोलीस हाय हाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर आज दिनांक 23 जुलै 2024 दिल्लीमध्ये चालू असलेल्या विद्यार्थ्यावर जे आंदोलन शांतीपूर्वक करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आली। पोलिसांची ही दंडमशाही रोखण्यासाठी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्र बंदची घोषणा दिली होती। त्या निषेधात आम्ही पोलीस प्रशासन यांचा जाहीर निषेध माळेगाव यात्रा या ठिकाणी करत आहोत। मित्रांनो, या ठिकाणी काही जण असे विचार करतात की आपण इथं 4 जण जमलो, ह्या माळेगावामध्ये काय केलं तर काय होणार आहे। पण मित्रांनो, मला या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की ही जी क्रांती आहे ही एका माणसापासून सुरुवात होत जाते। अभिजित दिपके हा एकटाच होता, हा अमेरिकेमध्ये शिकत होता। हे भारतामध्ये काय चालू आहे, नीट विद्यार्थ्यांची जे पेपर लीक झाला, त्या नीट पेपर लीक झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीव गेलेले आहेत। जवळपास मित्रांनो 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे। ही जी क्रांती आहे ही क्रांती आपल्या फ्युचर मधल्या मुलांसाठी, आपल्या लेकराबाळासाठीच नसून ही क्रांती त्यांच्यासाठी आहे ज्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी, ज्या देशाला वाचवण्यासाठी ज्या महान क्रांतिकारांनी आपलं जीवन अर्पण केलं। आपलं काही जण फाशीच्या फंद्यावर जाऊन पोहोचले या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी। तर आपल्यावर हा मुद्दा येऊन टेकतो की तुम्ही आज भारतासाठी काय करताय, भारत देश वाचवण्यासाठी काय करताय। आणि मित्रांनो, मला या माध्यमातून हे देखील सांगायचं आहे, ही जी क्रांती होत आहे ही क्रांती गावामध्ये पण झाली पाहिजे, जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी जागरूकता येईल। ही जागरूकता तुमचा डीएनए ठरवणार आहे की उद्याची तुमची मुलं बाळ कसे निघणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, या क्रांतीमध्ये सहभागी होण्यासाठी कधीही रोकू नका। जास्तीत जास्त ह्या क्रांतीला मोठं करण्याचा प्रयत्न करा। ज्या ठिकाणी दिल्लीमध्ये जे प्रोटेस्ट चालू आहे, आंदोलन चालू आहे धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तीफा मागण्यासाठी, अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टीला आमचं समर्थक आहे। दिल्ली पोलीस या ठिकाणी शांतीपूर्वक आंदोलन या ठिकाणी चालत होतं, त्यावर जो लाठीचार्ज पोलिसांनी केला त्याचा आम्ही जाहीर निषेध माळेगाव या ठिकाणी करत आहोत। आणि मित्रांनो, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे या माध्यमातून, जय भीम हा नारा फक्त कुण्या जातीपुरता आणि कुण्या धर्मापुरता नाही, तर जय भीम हा नारा तुमच्या सत्तेचा आहे। जय भीम हा नारा तुमचा अन्याय रोखण्यासाठी आहे। तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर त्या जय भीम नाऱ्यातून ज्या अन्यायाला तोडण्यासाठी हा जय भीमचा नारा आहे। जय भीम हा नारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाला शिकवतात की संघर्ष हा तुमच्या जीवनातला एक अंतिम मार्ग आहे, संघर्षाशिवाय तुमच्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकत नाही। त्यामुळे मित्रांनो, जय भीम हा नारा आपल्या सर्वांचाच आहे, फक्त जातीपुरता आणि धर्मापुरता मर्यादित नाहीये। पाठिंबा मला पूर्ण पाठिंबा आहे, विद्यार्थ्याला पाठिंबा आहे। बोला टिल्लर बोला। आमचा व्यापारी गाड्यात सर्व व्यापाऱ्यांचा, विद्यार्थ्यांना पूर्णपणे आमचा मनापासून पाठिंबा आहे। आपल्या सोबत आम्ही आहोत, विद्यार्थ्याच्या सोबत आम्ही पूर्ण मार्केटचे लोक, विद्यार्थ्याकरिता आपण सर्वांसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढीच मी आपल्याला सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की आमचा विद्यार्थ्याला पूर्ण पाठिंबा आहे, आम्ही दुकान बंद करणार। भारत माता की, भारत माता की जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। विद्यार्थ्यावर लाठीचार्ज होणे ही गोष्ट चुकीची आहे। याच्या पुढून अशी विद्यार्थ्यावर गोष्ट होऊ नये आणि ही गोष्ट 100% चुकीची आहे। भारत माता की जय। या मोर्चा मागे आमचा सपोर्ट आहे आणि या मोर्चाला आमचा जाहीर पाठिंबा आहे। दिल्लीमध्ये शांतीपूर्वक आंदोलन चालू त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाली, त्या निषेधार्थ आंबेडकर साहेबांनी 23 जुलै 2024 रोजी हा महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे। तर दिल्लीमध्ये जे चालू आहे जंतर मंतर मध्ये, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं मत असं आहे की काही विद्यार्थ्यावर अन्याय झालेला आहे
कारण का जे पहिल्या सुरुवातीच्या वेळेस ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी मार्क जास्त घेतले, आता दुसऱ्या वेळेस त्यांनी मार्क कमी घेतले, त्याच्यावर असं खूप मोठा अन्याय झालेला आहे. म्हणजे ते अन्याय त्यांनी भरून काढावा अशी इच्छा आहे. हा जो लाठीचार्ज झाला त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? लाठीचार्ज करायला नको होतं, लाठीचार्ज करायला नको होतं, त्यांनी शांततेनं मिटवायला पाहिजे होतं. हा जो नीट पेपर लीक होत आहे, तर तुम्ही एक डॉक्टरच आहात, तर हे किती घातक आहे लीक होणं? नाही लीक नको व्हायला पाहिजे. हे एक शिक्षण आहे, डॉक्टर होणारे विद्यार्थी आहेत. लीक होऊन डॉक्टर होणं किंवा असं बोगस डॉक्टर होणं हे काही बरोबर नाही. थँक्यू सर. मित्रांनो, जवळपास माळेगाव यात्रा मधले पूर्ण दुकान आम्ही बंद केलेलो आहेत. या ठिकाणी ज्वेलर्स या दुकानामध्ये आलेले आहोत, तर त्यांचे काही मनगत आहे जे जंतर मंतर मध्ये घडत आहे त्यांच्याबद्दल दोन गोष्टी सर मांडणार आहेत. जंतर मंतर इथे झालेल्या विद्यार्थ्यांचं लाठीचार असेल, आपल्या महिलेवर लाठीचार असेल, 12 वर्षाच्या मुलींच्या अक्षरशः छातीवर पाय देऊन लाठीचार्ज करणाऱ्या दिल्ली पोलिसांचा जाहीर निषेध करतो. तो या सरकारची सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि झालेल्या ह्या पूर्ण हिंसकाला वेगळे वळण लागू नये याचा आक्षेप करून आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा यांचा राजीनामा घेऊन पूर्ण विद्यार्थ्याला न्याय द्यावं. हे भारत माता की जय. या ठिकाणी जाहीर विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी बाय बाय हॉटेल आमचे क्लासमेट पारुजी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी दुकान बंद करत आहेत. तर दोन गोष्टी बोला ना. जो विद्यार्थ्यावर अतिरिक्त मारहाण झाली त्याबद्दल मी जाहीर निषेध करतो सरकारचा, आणि मी थोडा वेळ हॉटेल बंद करून सरकारला हे करतो. मित्रांनो, दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्यामुळे आम्ही पूर्ण माळेगाव व्यापारी वर्ग बंद केलेला आहे. तर या ठिकाणी आमचे गुरुवर्य शिक्षक गोकुंडे सर भेटलेले आहेत. आता दोन गोष्टी यांच्याकडून जाणून घेऊ. गेल्या अनेक दिवसापासून आपल्या भारतामध्ये जी नेट परीक्षा झाली त्या नेट परीक्षा फुटली, पेपर फुटला आणि पूर्ण भारतामध्ये एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतोनात रात्रंदिवस अभ्यास करून या ठिकाणी परीक्षेची तयारी केली होती, पण अचानक या ठिकाणी खूप दिवसापासून जवळजवळ 152 वेळा पेपर फुटलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण आहे. भारतामध्ये या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे भारत सरकार आहे या ठिकाणी कोणतीही कारवाई करत नाही, या ठिकाणी ऍक्शन घेत नाही. आणि म्हणून मी या गोष्टीचा तीव्र असा धिक्कार करतो आणि उत्स्फूर्त असा पाठिंबा देतो. कारण विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे. कारण विद्यार्थ्याला जर न्याय मिळाला नाही त्याचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. आणि आज संविधानानुसार आज या ठिकाणी चालत नाहीत. त्यामुळे मी या ठिकाणी भारत सरकारचा निषेध करतो आणि पुढील काळामध्ये या ठिकाणी भारत सरकारने चांगल्या प्रकारची तयारी करावी, त्यावर कायदा करावा आणि लोकांना विद्यार्थ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मी कळकळीचं भारत सरकारला आवाहन करतो. आणि खरंच या ठिकाणी विद्यार्थ्याला न्याय मिळावा आणि धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. ज्या 3 गोष्टी आहेत त्या 3 गोष्टीचा विचार सरकारने केला पाहिजे. सोनम वांगचुक ज्या ठिकाणी बसलेला आहे त्याची परिस्थिती आज गंभीर आहे, त्याचं जीवन धोक्यात आहे, तरी सरकार विचार करत नाही. तातडीनं सरकारने ही पावलं उचलली पाहिजेत. आणि या भारतामध्ये या ठिकाणची जी परिस्थिती आहे, कायदा सुव्यवस्था आहे, ती निश्चितपणे योग्य प्रमाणे गेली पाहिजेत. अशा प्रकारचे या ठिकाणी मी तुम्हाला उत्स्फूर्त असा पाठिंबा देतो. कारण कोणत्याही कार्याला जर आपण सपोर्ट पाठिंबा दिला तर या देशामधली लोकशाही वाचणार आहे. आणि म्हणून पूर्ण माझा सपोर्ट आहे आणि या ठिकाणी कायद्याची कारवाई व्हावी अशी मी सरकारला विनंती करतो. मार्ग काढावा कळकळीचं आवाहन करतो सरकारला सुद्धा. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल एवढीच या ठिकाणी मी ग्वाही देतो. दिल्ली पोलीस हाय हाय, दिल्ली पोलीस हाय हाय, धर्मेंद्र प्रधान इन्कलाब जिंदाबाद. थँक्यू. बंद करताना काय ते झालेल्या जंतर मंतरच्या मारहाणीबद्दल आम्ही माळेगाव तर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि माळेगाव यात्रा तालुका लोहा जिल्ह्यामध्ये 100% पूर्ण बंद आहे त्याचे आवाहन आम्ही केलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, महाराष्ट्र बंदचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं, तर आपण विद्यार्थ्यांच्या समर्थनात माळेगाव बंद केलेला आहे. तर हे जे शांतीपूर्वक चालू होतं दिल्लीमध्ये जंतर मंतर मध्ये आंदोलन,
तर हे विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाली, हे कितपत योग्य वाटते सर तुम्हाला? विद्यार्थ्यावर लाठीचार्ज होणं हे कोणत्याही अनुषंगानं कुठल्याही पद्धतीनं एक अयोग्य पाऊल आहे सरकारचं. आणि विद्यार्थी जे मागण्या घेऊन शांततेच्या मार्गानं जंतर मंतरवर आंदोलन करत होते ते योग्यच होतं. ज्या मागणीसाठी सातत्यानं 2-3 महिन्यापासून पाठपुरावा चालू आहे, नीट प्रकरणी जे दोषी आहेत त्या दोषीवर आणि त्या संस्थेशी निगडीत असणारे जे अधिकारी असतील किंवा जे कोणी राजकारणी लोक असतील अशा लोकांचा राजीनामा घेणं हे योग्यच आहे. कारण का शिक्षण व्यवस्थेला ही सर्वात मोठी लागलेली कीड आणि राजकारणात लागलेला हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. तर हे वेळीच उकडून काढलं नाही तर गोरगरिबांच्या मुलांना कदापि न्याय मिळणार नाही. त्यासाठी जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं ते एक प्रकारचं योग्य आंदोलन चालू होतं. पण दुर्दैवानं त्या दिवशी विद्यार्थ्यांचं म्हणणं न ऐकून घेता त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. हे कोणत्याही याचं समर्थन होऊ शकत नाही. ठीक आहे. नीट पेपर लीकचं जसं विद्यार्थ्यावर परिणाम होतो तसं सामान्य जनतेवर बोगस डॉक्टर तयार झाले तर कसा परिणाम नाही, होणारच आहे, भविष्यात ते होणारच आहे. त्यासाठी ही आताच कीड जर आपण वेगळी केली नाही तर भविष्यात अशा खूप गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागणार आहे. त्यासाठी जे आंदोलन आहे ते योग्यच आहे आणि त्या आंदोलनाचा मी त्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो. माझ्या वतीनं आपल्या माळेगावकरांनी पाठिंबा जाहीर करावा अशी सर्वांना विनंती करतो. मित्रांनो, आम्ही पूर्ण गावातले जे व्यापारी धंदे होते ते पूर्ण बंद केलेला आहे. सर्वांचा पाठिंबा आहे विद्यार्थ्यांचा जो लाठीचार्ज झाला त्याच्यावरती. आम्ही शाळेमध्ये बी आलेलो आहोत. तर सटवाजी निलवाड आहेत. तर हे कितपत योग्य आहे जो जंतर मंतरवर लाठीचार्ज विद्यार्थ्यावर झाला? अत्यंत चुकीचं आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. भाजपवाल्याची चूक आहे की त्यांनी विद्यार्थ्याला न्याय द्यायचं सोडून दडपशाही हुकुमशाही राबवली आहे. सगळ्या स्तरातून त्याच्यावर जाहीर निषेध, मी वैयक्तिक निषेध करतो. सगळा भारत देश निषेध करा या गोष्टीचा. आणि त्यांना कळायला पाहिजे की युवा म्हणजे सगळा देश युवावर चालतो आपला. बीजेपी वाले हुकुमशाहीकडे वाटत चाल करत आहे. अत्यंत चुकीचं आहे. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, पण आपले जे सोनम वांगचुक आहेत ते 1 महिना झालं आंदोलनामध्ये सामील आहेत. 25 दिवस झाले ते भूक हडतालवर आहेत. तर सरकारने साधा त्याला एक निवेदन दिलं नाही किंवा भाजपामधून कुणी त्यांना भेटायला देखील आलं नाही. जर हे असंच जर चालू राहिलं तर पुढील भारतासाठी हे किती घातक वाटतं तुम्हाला? हे सगळं हुकुमशाहीकडे चालू आहे. सरकारचं म्हणणं आहे जे विरोधात जातील ते कोणी असो त्यांना चेक बाजूला काढायचं आणि जे आपल्या सोबत येतील ते भले त्यांच्या विरोधात राहो कुठे राहो, विरोध त्यांच्याकडे आले म्हणजे ते साफ झाले. तुमचं किती जरी खरं असलं तर सरकारला काय देणे का नाही, त्यांचं फक्त हुकुमशाही चालू आहे. सोनम वांगचुक सारखे शास्त्रज्ञ त्यांनी सैन्याला बर्फामध्ये राहण्यासाठी निवारा म्हणजे वातावरणाचा सुटेबल तयार करून दिला. सरकारला त्याची जाणीव नाही. सरकारला फक्त ते विरोधात चालले तेवढं दिसाले, बाकी त्यांना काही दिसणार नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. लोकशाही देशाला हे परवडणार नाही. युवा संतापजनक जर झाले तर देशाची परिस्थिती अवघड होईल. सरकारने गोष्ट लक्षात घ्यावी आणि विद्यार्थ्याच्या मागण्या काय तो फक्त राजीनामा मागायला, दुसरं काय मागायला. जे परीक्षा घोटाळे झाले ते थांबवा. ते म्हणाले का तुम्ही एवढे आमदार खरेदी करायला, खासदार खरेदी करा, त्याच्यावर काय बोलायलेत का? त्यांचं भविष्य उद्ध्वस्त झाले. गरीब सर्वसामान्य आपल्यासारख्या लोकांचं त्यांना पोळाले. त्यांची कोणत्या नेत्याचे किंवा मोठ्या अधिकाऱ्याची मुलं आहेत त्याच्यात नाही. त्यांना परिणाम पडणारच नाही ना. त्यांची आहेत मुलं विदेशात. परिणाम कोणाला पडाला? आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या विद्यार्थ्यावर परिणाम पडाला. शिक्षणाचा आपला मार्ग कोणता आहे? सर्वसामान्यासाठी प्रगतीसाठी द्वार शिक्षण. तिथं जर तुम्ही त्याला बंद केलं, 2 नंबरचे काळे बाजार केले तर आपल्यासाठी जाणार कुठे? बरोबर आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान भारत माता की इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. हाय हाय दिल्ली पुलिस, हाय हाय दिल्ली पुलिस, हाय हाय दिल्ली पुलिस, हाय हाय धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो.